खासदार शशी थरूर यांच्या नावावर काँग्रेसकडून फुली परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातून वगळलं। सरकारनं जाहीर केलेल्या यादीत थरूर यांचं नाव, काँग्रेसच्या यादीत मात्र थरूर यांच्याऐवजी इतर चौघांची नावं। शशी थरूर यांच्याकडून मोदींची अनेकदा स्तुती, ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दल केलं होतं कौतुक, त्यामुळे थरूर यांचं नाव शिष्टमंडळाच्या यादीतून वगळल्याचं चर्चा। अटारी वाघा बॉर्डर सध्या बंद आहे, पण भारतानं अफगाणिस्तानच्या मालासाठी काल ही बॉर्डर खुली केली आहे। सुकामेवा घेऊन आलेले 160 ट्रक विशेष बाब म्हणून भारतात येऊ दिलेत। पाकिस्तानातून येणारे खजूर आणि सुकामेवा यूएई मार्गे भारतात येत असल्याचा संशय। केंद्र सरकारकडून पाकिस्तानमधून तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सर्व वस्तू आणि मालावर बंदी घालण्यास सुरुवात। भारत लवकरच हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद सारख्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकला सोपवणार। दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारावेत असं वाटत असेल, विश्वसनीयता सिद्ध करायची असेल तर मग दहशतवादी द्या, भारताचं पाकला आव्हान। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बैठकीचं सत्र। 27 मे रोजी सर्व आजी माजी आमदार खासदारांची बैठक। जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल। पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत असल्यानं या बैठकांना विशेष महत्त्व आहे। मातृदिनानिमित्त पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत मातृनाम प्रथम सोहळा। विद्यार्थी आणि बालकांकडून अजित पवारांचा सन्मान। कार्यक्रमाला अभिनेता संकर्षण कराडीचीही उपस्थिती। मुंबईतील 134 इमारती धोकादायक आहेत। सर्वाधिक धोकादायक इमारती गोरेगाव आणि वांद्रे पश्चिमेत। या इमारती रिकाम्या करून पाडण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान। मुंबई विमानतळाला पुन्हा धमकी। मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल। अफजल गुरु आणि सॅवक्कू शंकरला अन्यायकारकपणे फाशी दिल्याचा उल्लेख। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक आरोपीला अटक। माजी पंचायत समिती उपसभापती शरद जमदाडेला कामठा या त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात अद्यापही 20 आरोपी फरार आहेत। वाशिम नगरपालिकेच्या घंटागाड्यांवरील कंत्राटी वाहन चालकांचं 2 महिन्यांचं वेतन थकलं, त्यामुळे कामगारांकडून काम बंदची हाक। कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ताब्यात असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 39 लाखांचा अपहार। माजी सभापती उपसभापतीसह 21 जणांवर गुन्हा दाखल। केबीसीत ऑडिशन देण्यासाठी मुंबईच्या कांदिवलीतील पवार शाळेत 100 पेक्षा जास्त लोक पोहोचल्यानं कार्यक्रम रद्द झालाय। मात्र केबीसीकडून कार्यक्रम रद्द झाल्याचा कोणताही निरोप न आल्याने लोकांमध्ये गोंधळ। धाराशिवमध्ये टेम्पोच्या धडकेत बहीण भावाचा मृत्यू झाला। सुसाट आयशर टेम्पोनं दुचाकीला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं। उमरगा बायपास रोडवरील ही घटना आहे। अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतो। मुंबईच्या अटल सेतूवर बीएमडब्ल्यूचा अपघात। कारवरील नियंत्रण सुटल्यानं डंपरला धडक। पुनीत सिंग माजरा 180 किलोमीटर प्रति तास वेगानं गाडी चालवत होता। यवतमाळच्या पुसद वाशिम मार्गावर धनकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या कमानीला मालवाहू ट्रकची जोरदार धडक। अपघातात कमान ढासळून ट्रकच्या केबिनवर कोसळली, त्यामुळे चालक काही काळ गाडीत अडकला। भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग लागली। आगीत संपूर्ण मिनी बस जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। तलावात जनावर धुवायला गेलेला 15 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला। गोंदियाच्या खमारी येथील ही घटना आहे। शोधकार्य सुरू आहे। दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात 5.5 वर्षीय मुलीचं अपहरण करत 27 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक। टॅक्सीत 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या चालकाला दादर पोलिसांकडून अटक। श्रेयांश पांडे आरोपीचं नाव। निर्जन ठिकाणी जाऊन गाडी बिघडल्याची थाप मारून गैरवर्तन। अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग्ज तस्करांना अटक। वांद्रे पूर्व परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींमध्ये 1 जण नायजेरियन नागरिक। आरोपीकडून 41 लाख रुपयांचे कोकण हस्तगत। खेरवाडी पोलिसांची कारवाई। पालघर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। आजपासून कच्छसह दादर बिकानेर एक्सप्रेसला पालघर येथे थांबा मिळेल। खासदार डॉक्टर हेमंत सावरांच्या प्रयत्नांना यश मिळालंय। तुळजाभवानी मंदिरातील निशुल्क व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे। दर्शन पास घोटाळ्याच्या आरोपानंतर निर्णय। लवकरच नवं धोरण जाहीर होणार, तोपर्यंत व्हीआयपी दर्शनासाठी 200 आणि 500 रुपये मोजावे लागतील।
अंदमान निकोबारमधील सेल्युलर जेल परिसरात सावरकरांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतली अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट. वाढदिवसानिमित्त यशोमती ठाकूर यांची गुळतुला. अमरावतीच्या अंबादेवी संस्थानच्या गोशाळेत वाढदिवस साजरा करत गुळतुला करून गोमातेला गुळ प्रसाद देण्यात आला. वसई विरारमध्ये पावसाच्या सरी. किनारपट्टी भागात सुकवण्यासाठी ठेवलेली मच्छी आणि शेतकऱ्यांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. बुलढाणा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धाड आणि धामणगाव या 2 गावांचा संपर्क तुटलाय आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. जलतज्ञ राजेंद्र सिंग राणांकडून उजनी धरण परिसराची पाहणी करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील उद्योगांचे 20 टीएमसी विषारी पाणी उजनीत सोडल्यानं उजनी धरणाचे संपूर्ण पाणी विषारी झाल्याचा राणांचा खळबळजनक दावा आहे. भंडाऱ्यातील कामकापूर गावाचं पुनर्वसन होऊनही गावात पाण्यासाठी भटकंती. एकाच विहिरीवर भागवावी लागते ग्रामस्थांना तहान. उद्या इस्रोचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 101व्या उपग्रहाचं प्रक्षेपण. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांची व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपये मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणणार. नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असतील, तर सध्या वापरात असलेल्या 20 रुपयांच्या नोटा वैधच राहतील. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. हेली अँब्युलन्सचा केदारनाथ हेलिपॅडवर अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचं मात्र मोठं नुकसान झालंय. मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी पारंपरिक पोशाखात तेलंगणातील प्रसिद्ध रामप्पा मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिरातील महिला स्वयंसेवकांनी स्पर्धकांचे पाय धुतले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मिस वर्ल्डच्या स्पर्धकांचे पाय तेलंगणातील महिलांना धुवायला लावले. हा तेलंगणातील महिलांचा अपमान. भाजप आणि बीआरएसची रेवंत रेड्डी सरकारवर टीका. अतिथींचा सन्मान करणं ही आपली परंपरा आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाहुण्यांना विशेष सन्मान देण्याची परंपरा आहे. मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुण्यावरून झालेल्या टीकेला रेवंत रेड्डी सरकारचं प्रत्युत्तर. अयोध्येत राम दरबार सोहळ्याच्या कामांना वेग आलाय. 5 जूनला परकोटाच्या विविध मंदिरांमध्ये आणि राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजू गोयंकांकडून तिरुपती बालाजीला 5 कोटी रुपयांचं सोनं दान. आजपासून आयपीएल पुन्हा सुरू होत असून लखनौच्या पॉवर प्लेच्या आशा पल्लवित झाल्यात. बंगळुरूतील हरे कृष्ण मंदिराच्या मालकी हक्काच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळालाय. इस्कॉन सोसायटी आणि बंगळुरूचा दावा कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. गृहमंत्री अमित शहांकडून दिल्लीत मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन. देशाच्या गुप्तचर यंत्रणेला बळकटी देण्यासाठी विशेष केंद्र. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एका प्रवासादरम्यान गाड्यांचा ताफा थांबवून काकडी खरेदी केली. त्याचे रोख पैसे देखील दिले. यावेळी त्यांनी काकडी विक्रेत्या शेतकऱ्यासोबत गप्पा देखील मारल्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात उद्या वानखेडे स्टेडियमवर सामना. या सामन्याचं रोहित शर्मा स्टँडचं पहिलं तिकीट एमसीए कडून दस्तूरखुद्द रोहित शर्मालाच भेट. 19 वर्षांनंतर राणी मुखर्जी शाहरुख खान सोबत काम करणार. सिद्धार्थ आनंदच्या किंग चित्रपटात स्क्रीन शेअर करणार. कान्स चित्रपट महोत्सव अखेर सुरू झाला. अनेक भारतीय सेलिब्रिटींची रेड कार्पेटवर उपस्थिती आहे. नितांशी गोयल, अनुपम खेर, जॅकलिन फर्नांडिसची कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर धमाल. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये क्लासिक टक्सिडो लुक. आगामी तन्वी द ग्रेट चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी अनुपम खेर यांची कान्समध्ये हजेरी. मिसिंग लेडीज आणि ऑल वी इमॅजिन ॲज लाईटमधील अभिनेत्री छाया कदमची कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी. छाया कदमकडून कान्स 2024 मधील आठवणींना उजाळा. जेम्स बॉन्ड चित्रपटाचे अभिनेते जो डॉन बेकर यांचं निधन झालंय. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1973च्या वॉकिंग टॉल चित्रपटात शेरीफ बुफोर्ड पुसरच्या भूमिकेसाठी जो डॉन बेकर यांची ओळख होती. आजपासून पुन्हा आयपीएलचा धडाका. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. आजपासून सुरू होत असलेल्या आयपीएल सामन्यात आजचा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. आज रॉयल चॅलेंज बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांची लढत आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.